Good evening, friends. Today we will see the restoration. It's a literary term. The restoration period marked the reinstatement of monarchy in England with the return of Charles II to power in 1660. This restoration of Charles II, reinstatement of monarchy, establishment of parliament, the fall of Oliver Cromwell's government. Oliver Cromwellचं गव्हर्नमेंट पडलं आणि त्या ठिकाणी चार्ल्स टूचं गव्हर्नमेंट आलं. चार्ल्स टूचं पुन्हा पुनर्स्थापना पुनर्प्रतिष्ठान झाली. पुन्हा मूळ अवस्थेत चार्ल्स टूला पदभार सांभाळावा लागला. अशा टाईपचे एक घटना आहे. ही पॉलिटिकल घटना आहे, परंतु ही घटना लिटरेचरवर कसा त्याचा परिणाम झाला त्यासाठी आपण हा पूर्ण आपला हे लेक्चर आहे. This brought to an end to the Puritan reign of Commonwealth under the Oliver Cromwell. Oliver Cromwell मधलं असतं कॉमनवेल्थ चं संपूर्ण प्रस्थ त्यांनी नेस्तनाबूद करून टाकलं, ज्याचं प्युरिटन रेन होतं, प्युरिटन रेजिम. This period was marked by an expansion in trade. या पिरियडचं वैशिष्ट्य म्हणजे काय की उद्योगधंदे, व्यापार याचा विस्तार, न्यू सायंटिफिक इन्व्हेन्शन्स, नवीन नवीन सायंटिफिक इन्व्हेन्शन्स लागले या काळामध्ये 1600 ते 1688 या काळात. द ओपनिंग ऑफ द क्लोज्ड थिएटर्स, जे थिएटर्स बंद पडले होते, नाट्यगृह बंद पडले होते, ते पुन्हा सुरू झाले याच्या काळामध्ये, चार्ल्स टूच्या काळामध्ये. न्यू सायंटिफिक इन्व्हेन्शन्स, ए रिवायवल ऑफ लिटरेचर अँड फिलॉसॉफी, आणि साहित्याचं पुन्हा पुनरुज्जीवन झालं, साहित्याचं अँड फिलॉसॉफी, तत्वज्ञान पण उदयास आलं. द रेस्टोरेशन एज केम टू एन एंड विथ द ग्लोरियस रिव्होल्यूशन ऑफ 1688. एक ग्लोरियस रिव्होल्यूशन झाला 1688 मध्ये. रेस्टोरेशन या ठिकाणी थांबून गेलं. There was a great progress in literature during this era. या एरामध्ये, या युगामध्ये खूप विकास झाला लिटरेचरचा. The writers of this age drew inspiration from classical writers. त्यांनी प्रेरणा घेतली क्लासिकल रायटर्स पासून. Setting of the new classical trend in literature. The form of the text began to be given more importance than the subject matter. Subject matter पेक्षा फॉर्मला जास्त महत्त्व दिलं गेलं. The works of this period portrayed contemporary artistic urban society, aristocratic urban society, artificial urban society. उच्चभ्रू शहरी जीवनाचं, तत्कालीन उच्चभ्रू शहरी जीवनाचं चित्रण केलं गेलं. The literature of this period marked with rationality, intellect and wit. Rationality म्हणजे तर्कशुद्ध बाजू मांडणे, इंटेलेक्ट म्हणजे बुद्धिमत्ता आणि विट म्हणजे बुद्धी. ॲज वेल ॲज अर्बॅनिटी म्हणजे शहरीकरण, अँड लायसेन्सियसनेस म्हणजे स्वराचार वृत्ती, व्यभिचारपणा, स्वैर वर्तन, immorality. That was the reaction against the Puritan solemnness and temperance of the Commonwealth era. The elevated heroic drama of John Dryden and Thomas Otway was favored by the upper classes. या ठिकाणी उल्लेख केला. जॉन ड्रायडन was a poet, satirist and a writer. Thomas Otway, upper class of the society, उच्चभ्रू strata of the society, उच्च वर्ग ना त्यांनी या ठिकाणी साहित्यामध्ये नमूद केलं. The distinctive comedy of manners, now referred to as restoration comedy, was developed by George Etheredge, William Wycherley and William Congreve. या तीन लोकांनी रेस्टोरेशन कॉमेडी, रेस्टोरेशन युगातली कॉमेडी, असं रेस्टोरेशन कॉमेडी लिहिलंय. who satirized societal norm of the time. त्यांनी त्या ठिकाणी उपरोधिक टीका केली सोसायटीच्या पूर्णच्या पूर्ण तत्कालीन समाजावर. ड्रायडन वॉज द टॉवरिंग लिटररी फिगर ऑफ द एज. या सर्वांचा लीडर होता जॉन ड्रायडन. तो
उच्च पदावर त्या ठिकाणी विराजमान होता, उच्च साहित्यिक होता, मेजर पोएट, प्ले राईट, तो नाट्यकर्मी पण होता, तो नाट्यलेखक पण होता, तो कवी पण होता आणि क्रिटिक म्हणजे तो समीक्षक पण होता. अदर इम्पॉर्टंट पोएट्स included the Earl of Rothschild, Samuel Butler. The major prose writers were Samuel Pepys, John Bunyan, John Locke and Afra Behn. These were the writers, major writers of this age. And so you can see some information, important information about the fall of Oliver Cromwell's government. The Puritan reign was brought to an end. The restoration of the Anglican Church were also the byproducts of the restoration. The writers drew inspiration from classical writers. या पिरियडचे सर्व रायटर्स होते त्यांनी क्लासिकल रायटर्स पासून प्रेरणा घेतली आणि आपले लेख लिहिले. लाईफ ऑफ एव्हरीवन बिकम कलरफुल अँड रोमॅन्टिक ॲज इट वॉज नेव्हर बिफोर. लोकांचे लाईफ अत्यंत रंजक झाले, रोमॅन्टिक झाले. पीपल इन द जनरल बिकम लेझी अँड इमॉरल. ते लोक आळशी झाले, थोडे गैरवर्तुणिक झाले. ड्यूरिंग दिस पिरियड ग्रॅव्हिटी, स्पिरिच्युअल chill, morality, decorum in all things were all thrown to the winds. या ठिकाणी थोडं धार्मिक बंधनं, आध्यात्मिक गोष्टी आणि नैतिकता, सदाचरण हे पायगुणी तुडवल्यात गेले, सफर झाले. आता कॅरेक्टरिस्टिक ऑफ दी या रेस्टोरेशनचे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स काय? हाय फॅशन्स, आर्टिफिशियल मॅनर्स, फॅशनला जास्त वाव दिला गेला, लाईफस्टाईल मध्ये वाव गेला, अर्बन सोसायटीचा उल्लेख होता. आर्टिफिशियल मॅनर्स, कृत्रिम चालीरीती, लो मॉरल्स, अनैतिकता, which Charles had brought from the France. चार्ल्स टू न रिस्टोर केल्यानंतर चार्ल्स टू फ्रान्स मधून त्यांनी हे आणलेले आहे. या सर्व गोष्टी आणलेल्या होत्या. त्या सर्व गोष्टी यथा राजा तसा प्रजा अशा उल्लेखाने झालेले. द ॲटमॉस्फिअर ऑफ द गेटी अँड चेअरफुलनेस वॉज रिस्टोर्ड. परंतु चार्ल्सनं फ्रान्सचं वातावरण आणल्यामुळे ॲटमॉस्फिअर ऑफ गेटी, हर्ष, आनंदी आनंद असा तो वातावरण होतं, प्रस्थापित झालं वातावरण इंग्लंडमध्ये. द थिएटर्स वेअर रिओपन. जे थिएटर बंद झाले होते त्याच्या पहिले ते पुन्हा ओपन करण्यात आले चार्ल्स टू मुळे. द मॉरल्स ऑफ द पीपल वेअर एंटायरली चेंज्ड. लोकांची नैतिकता पूर्ण बदलून गेली. द एज शोड द बिगिनिंग ऑफ द मॉडर्न इंग्लंड. परंतु ह्या रेस्टोरेशनमुळे एक नवीन आधुनिक इंग्लंड, मॉडर्न इंग्लंड समोर आलं. रिलिजियस टॉलरेशन, धार्मिक सहिष्णुता, नो रिलिजन व्हायलन्स, कोणत्याच प्रकारचा धार्मिक संघर्ष नाही, धार्मिक क्रांती नाही, धार्मिक कोणत्याच प्रकारची चळवळ त्या ठिकाणी उद्भवली नाही, हिंसा नाही, अत्याचार नाही. इट वॉज द एज ऑफ वेल्थ. हे एज कसं होतं तर आर्थिक सुबत्तता होती, संपत्ती होती, लव, प्रेमच प्रेम होतं, फॅशन होती, पेंटिंग, आर्ट, म्युझिक अँड लिटरेचर याचा चांगला काळ होता. द रायटर्स ड्रीव इन्स्पिरेशन फ्रॉम क्लासिकल रायटर्स अँड एन्शंट वेअर इमिटेड व्हेरी ब्लाइंडली. That's all. Thank you very much. I hope the video you like it. Thank you very much.